आज आपण मॅथ 2 च्या सेकंड लेक्चरला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थेरम पाहूया. सगळ्यात इझियर आणि महत्त्वाचा हा थेरम ज्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ज्याला शॉर्टकट मध्ये पीपीटी असेही म्हटलं जातं. पहिल्यांदा पाहूया थेरम काय आहे. थेरम if a line parallel to a side of a triangle and intersect other two sides in two distinct points, then the line divides those sides in same ratio किंवा in same proportion असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की लेट अस कन्सिडर ॲज A B C is any one of the triangle and line L is parallel to side BC, but this line L intersect these two sides AB and AC in points P and Q respectively. Then they told us that AP upon PB this ratio and AQ upon QC this ratio remains same. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की AP upon PB चा जो काही रेशो असेल तेवढाच रेशो पलीकडे AQ upon QC चा असेल हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. तुम्हाला माहिती आहे थेरम मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात. थेरम, डायग्राम, गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि शेवटी प्रूव्ह. आता आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहूया. डायग्राम ABC is any triangle having a parallel line L to side BC and intersecting sides AB and AC at point P and Q respectively. So first of all we are going to write the given part of the theorem. In triangle ABC, tell me line L is parallel to side BC and that line L divides, tell me, segment AB and segment AC at points. बोला कोणत्या पॉइंट्स मध्ये? at points P and Q respectively. Tell me the between this. A dash, P dash, B, and tell me another one. A dash, Q dash, C. This one is given part of your theorem. So given झाल्यानंतर आता काय येतं बोला? टू प्रूव्ह. त्यांनी तुम्हाला टू प्रूव्ह मध्ये काय प्रूव्ह करायला सांगितलंय की हा रेशो आणि पलीकडचा रेशो दोन्ही रेशो काय असले पाहिजेत? सेम. म्हणजे बोला AP upon PB is equal to अलीकडचा रेशो बोला AQ upon QC हे सेम आलं पाहिजे. थोडीशी कन्स्ट्रक्शन नव्याने करूया आपण. आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय करणार आहोत पहा. ही PC लाइन आणि अलीकडून BQ ही लाइन ड्रॉ करूया. शक्यतो कन्स्ट्रक्शन डॉटेड लाईन ने दाखवतात म्हणून ही लाइन अशी डॉटेड आपण दाखवूया. म्हणून इथे लिहायचं ड्रॉ ए सेगमेंट PC and segment BQ. बघा थेरम झाला,
डायग्राम तुम्हाला इथे समोर दिसतीये. हा गिवन पार्ट आहे. टू प्रूफ पण झालं, कन्स्ट्रक्शन पण दिसतंय. आता आपण प्रूफला सुरुवात करूया. प्रूफला सुरुवात करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिल्यांदा अलीकडच्या साईडला तुम्हाला मी दोन ट्रायंगल दाखवतो. व्यवस्थित बघा. ए पी क्यू आणि आता खालून वाचा बी पी क्यू. म्हणजे एकंदरीत मला काय म्हणायचंय, तुमच्या समोर अशी डायग्राम तयार झाली आहे का बघा. ए पी क्यू नावाचा एक ट्रायंगल आहे वरून वाचला तर, आणि खालून वाचला तर बी पी क्यू नावाचा ट्रायंगल आहे. दोन्ही ट्रायंगल मध्ये ही जी मधली साइड तुम्हाला दिसते पी क्यू, ही दोन्ही पण ट्रायंगलची हाईट आहे. आणि ती हाईट काय आहे, सेम. अगदी बरोबर. मग मी तुम्हाला लेक्चर 1 मध्ये शिकवलंय की जर हाईट सेम असेल तर दोन्ही ट्रायंगलचा एरिया त्याच्या कुणाशी प्रोपोर्शनेट असतो, बेसशी असतो. अगदी बरोबर. याचाच अर्थ आता बघा मी काय लिहिणार. पहिल्यांदा अलीकडचे दोन ट्रायंगल घ्या. बोला कोण कोणते, सगळ्यांनी बोला. ए पी क्यू. आता खालून वाचा बी पी क्यू. म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल बी पी क्यू एरिया ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ट्रायंगल बी पी क्यू इज इक्वल टू b1 अपॉन b2. बोला वरच्याचा बेस कोणता आहे, AP. खालच्याचा बेस कोणता आहे, PB. म्हणजे इथे येणार AP अपॉन PB. ते म्हणजे असं का, तुम्हाला माहिती रिझन काय, बोला ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. बोला कोणती हाईट इक्वल आहे त्यांची, ठीक आहे, मधली PQ. याला तुम्ही इक्वेशन नंबर फर्स्ट असं नाव द्या. आता आपण काय केलं, अलीकडच्या साइडने दोन्ही ट्रायंगल वाचले. दोन्ही ट्रायंगलची ही मधली हाईट कॉमन आहे म्हणून त्यांचा रेशो आपण बेस एवढा लिहिला. बरोबर आहे. आता पलीकडच्या साइडला या इकडे लक्ष द्या. आता अलीकडून दोन ट्रायंगल वाचा ए क्यू पी. आता खालून वाचा बरं सी क्यू पी. म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल ए क्यू पी अँड ट्रायंगल सी क्यू पी. काय दिसलं बघा तुम्हाला. आता असा ट्रायंगल दिसायला लागला. चेक करा. पुन्हा एकदा तीच साइड दोन्ही ट्रायंगल मध्ये सेम आली. म्हणजे पुन्हा एकदा जर हाईट सेम आली तर रेशो पुन्हा एवढा येणार आहे, बेस एवढा. याचाच अर्थ इथेही तेच होणार. एरिया ट्रायंगल ए क्यू पी अपॉन एरिया ट्रायंगल सी क्यू पी इज इक्वल टू b1 अपॉन b2. बोला वरच्याचा बेस ए क्यू, खालच्याचा बेस क्यू सी. ए क्यू अपॉन क्यू सी. इथे रिझन ही तेच. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट PQ. याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा. आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर वरचा ट्रायंगल मी पहिल्यांदा कसा वाचला होता, APQ. पलीकडनं वाचा AQP. ट्रायंगल तर तोच आहे. याचाच अर्थ APQ आणि AQP दोन्ही नाव काय आहेत, सेम. म्हणजे इकडे लक्ष द्या, ही दोन्ही नाव ऑलरेडी सेम आहेत. मग तुम्ही APQ म्हणा किंवा AQP असं नाव द्या. आता आपण दुसऱ्या ट्रायंगल मध्ये बघायला जाऊया. लक्ष द्या. तुम्हाला अशी आकृती फळ्यावर दिसतीये का? मी त्याला नाव देतो PQ BC. आता जर मी ही लाईन पुसून टाकली तर हे दोन्ही ट्रायंगल तुम्हाला उलटे पडलेले दिसतायत. बरोबर आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर हे ट्रायंगल जेव्हा तुम्ही असे सरळ कराल
त्यावेळी PQ हा त्याचा काय होणार आहे, बेस. अगदी बरोबर, म्हणजे या दोन्हीही ट्रायंगलचा बेस सेम आहे. त्याचबरोबर मला सांगा, आपणच लिहिलंय की ही PQ, हे बघा डायग्राम मध्ये बघा, PQ कुणाला पॅरलल आहे, BC ला. PQ जर BC ला पॅरलल असेल तर दोन पॅरलल लाईनच्या मधला डिस्टन्स सुद्धा काय असतो, सेम. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट सुद्धा काय आहे, सेम आहे. मी कोणत्या दोन ट्रायंगल बद्दल बोलतोय, जे उलटे पडले? बोला, त्यांची नावं काय आहे, BPQ आणि पलीकडे नाव वाचलं तर CQP. म्हणून इथं लिहायचं, हे बघा, हेच ते दोन ट्रायंगल आहेत, दिसत असतील तुम्हाला. हा एक आहे बघा BPQ आणि हा एक आहे कोणता, CQP. त्याचं सेंटेन्स इथं लिहायचं. थर्ड पॉइंट, इन ट्रायंगल BPQ and triangle CQP, segment PQ is a common base. दोघांचा बेस काय आहे, कॉमन. बोथ ट्रायंगल्स lies between parallel lines. Hence, their heights are same. ओके, मग मला सांगा, तुम्हाला मी शिकवलंय दोन्ही ट्रायंगलचा बेस पण सेम आणि हाईट पण सेम. असं झाल्यावर काय होतं, दोन्ही ट्रायंगलचा एरिया सुद्धा सेम बनतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, हे जे खाली BPQ आणि पलीकडनं वाचलं तर CQP, हे जे दोन ट्रायंगल होते त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सुद्धा काय आला, सेम. याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. आता नीट बघा मी काय म्हणतोय. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड मध्ये हे जे अप्पर पार्टला नेम तुम्हाला दिसतंय, हे दोन्ही पण काय आहे, सेम. आणि आता एवढ्या थर्ड इक्वेशन मध्ये आपण प्रूव्ह केलं की हे दोन्ही सुद्धा काय आहे, सेम. याचाच अर्थ मी पुढे जाऊन असं लिहू शकतो, इथेच लिहूया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचा, सॉरी, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, तिन्ही इक्वेशनची आपण मदत घेतोय, त्याच्यामुळे 3 पण येणार. हे दोन्ही पार्ट सेम दाखवा. एरिया ट्रायंगल AQP, एरिया ट्रायंगल BPQ इज इक्वल टू, बोला सेकंड वनचं नाव बोला, एरिया ट्रायंगल AQP, APQ पाहिजे, अपॉन एरिया ट्रायंगल CQP. झालं. मी काय केलं परत एकदा लक्ष द्या. पहिल्यांदाच मी तुम्हाला हा एरो करून सांगितलंय, हे अप्पर नेम काय आहे, सेम. मला काय प्रूव्ह करायचं होतं, हे लोअर नेमचा एरिया सुद्धा काय आला पाहिजे, सेम. तो पण मी आणला, कारण दोघांचा बेस आणि हाईट दोन्ही सेम आहे म्हणून. आता मी पुढे चाललोय. मला सांगा, हे अलीकडचे दोघं म्हणजे लेफ्ट हँड साइडचे दोघं जर सेम असतील तर पलीकडची राइट हँड साइड सुद्धा काय असणार आहे, सेम. हेन्स लास्ट सेंटेन्स AP upon PB is equal to, बोला, AQ upon QC. हे अलीकडचे दोघं सेम असतील तर पलीकडचे दोघं सुद्धा सेम होणार. आणि अशा पद्धतीने थेरम संपला. हेन्स प्रूव्ड. ऐका व्यवस्थित परत सोप्या भाषेत, एखाद्या ट्रायंगल मध्ये जर ट्रायंगलच्या एखाद्या साइडला एखादी लाईन पॅरलल असेल तर ती जाणारी लाईन इतर दोन साइडचे सेम तुकडे करते, सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. एवढंच लक्षात ठेवा. लिहून टाका थेरम. आता आपण दुसरा थेरम बघायला चाललेलो आहोत, ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. मगाशी कोणता थेरम पाहिला आपण, BPT. याला अँगल बायसेक्टरचा थेरम असं शॉर्ट मध्ये म्हणतात.
व्यवस्थित लक्ष द्या. हा थेरम काय सांगतो? समजा हा एक ट्रायंगल आहे आणि या ABC अँगलचा एक अँगल बायसेक्टर काढला. अँगल बायसेक्टरचा अर्थ समजतो तुम्हाला? असा रे की जो दिलेल्या अँगलचे दोन समान तुकडे करतो, समान पार्ट मध्ये डिवाइड करतो, त्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. तो अँगल बायसेक्टर पुढे जाऊन कोणत्या तरी एखाद्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाला. कोणाला? AC ला. तर थेरम असं म्हणतो की बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. हा अँगल आणि ही त्याची अपोजिट साइड, त्या अपोजिट साइडला तो अशा पद्धतीने डिवाइड करतो. हे बघा, हे जे डिव्हिजन दिसतंय AE अपॉन EC, हे डिव्हिजन आणि राहिलेल्या रिमेनिंग साइड्स, दुसऱ्या साइड राहिलेल्या AB आणि खाली कोणती? BC, यांचा रेशो सेम असतो. म्हणजे पहिल्यांदा कट झालेली साइड घ्यायची, तिचा रेशो हा राहिलेल्या दोन साइडच्या रेशो एवढा असतो, असा अँगल बायसेक्टर थेरम म्हणतो. आता ते प्रूव्ह करायचं काम त्यांनी आपल्याकडे दिलेलं आहे. प्रूव्ह करताना फक्त डायग्राम समजली तर पूर्ण थेरम समजतो. कसं? ते फळ्यावर लक्ष द्या. डायग्राम असा एक सुंदरसा ट्रायंगल काढा. ट्रायंगलला नाव देऊया ABC. नाव देताना मी थांबलोय. आता या B चा एक, B पासून एक सरळ रेषेकडे मारा, इथे नाव द्या C. ही तुमची ओरिजिनल डायग्राम आहे. म्हणजे आपल्याला जो ट्रायंगल हवा आहे तो इथे आहे. हा राहिलेला पोर्शन मी कट करून टाकतो. आता हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये आपण या C अँगलचा अँगल बायसेक्टर काढला. अँगल बायसेक्टर म्हणजे हे दोन्ही अँगलचे मेजर काय असतात? सेम असतात. तो पुढे जाऊन जिथे इंटरसेक्ट झाला त्याला नाव देऊया E. ही तुमची मेन डायग्राम तयार झाली. सर मग हे खालच्या बाजूने का तुम्ही ड्रॉ केलं होतं ते पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल. आता आपण सुरुवात करूया. थेरम झाला, डायग्राम झाली. आता गिवन इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट, बोला, C चा अँगल बायसेक्टर कोणाला इंटरसेक्ट करतो? AB ला. इंटरसेक्ट सेगमेंट AB ऍट पॉइंट, बोला कोणत्या पॉइंट मध्ये? E. बिटवीन नीस लिहा A डॅश E डॅश B. गिवन झाल्यानंतर टू प्रूव्ह, तुम्हाला इथे काय प्रूव्ह करायचंय मी आता एवढ्याच सांगितलं. पहिल्यांदा कट झालेली साइड घ्यायची. कट झालेली साइड कोणती आहे? बोला AE अपॉन EB. आता राहिलेल्या साइड घ्यायच्या. बोला AC अपॉन CB. झालं. गिवन टू प्रूव्ह. आता कन्स्ट्रक्शनला सुरुवात. ड्रॉ ए लाइन parallel to ray C through point B. ते म्हणतात या C ला पॅरलल असणारी एक लाईन B मधून ड्रॉ करा. केली. पुढे आहेत ना या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल? गुड. एक्सटेंड AC so as to it intersect it at point D. आणि ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर वरची AC लाईन एक्सटेंड करा. एक्सटेंड करा म्हणजे वाढवा, वाढवली. हे बघा
ती अशा पद्धतीने वाढवा की ती पुढे जाऊन कोणत्या पॉइंट मध्ये टच करेल, डी पॉइंट मध्ये टच करेल. आता कळलं का मी मगाशी असा ट्रायंगल का काढला होता? फक्त ही डॉटेड लाईनने दाखवली झाली तुमची कन्स्ट्रक्शन. काय डाऊट इथपर्यंत? आताशी मेन थेरम सुरू झाला, ज्याला आपण काय नाव देतो? प्रूफ. आता मी सांगतो त्या प्रश्नांची उत्तरं देत चला. व्यवस्थित बघा, सी ला कोणती लाईन पॅरलल आहे? बीडी. त्याच्यामुळे हा अँगल आणि हा खाली तयार झालेला अँगल हे दोन्हीही एकमेकांचे कसले अँगल आहे? व्हेरी गुड, करस्पॉन्डिंग अँगल. मी काय म्हणतोय बघा, ही सी, हा बीडी, ही ट्रान्सव्हर्सल. मग तुम्हाला हे माहिती आहे इथे जे असे अँगल तयार होतात सेम पोझिशनला दोन्ही पॅरलल लाईनवर, त्याला कसले अँगल म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून इथे घेऊया. बघा आता मी काय लिहितो, रे सीई पॅरलल टू सेगमेंट बीडी आणि ट्रान्सव्हर्सल कोणती घेतोय बोला मी? एडी. सेगमेंट एडी बी अ ट्रान्सव्हर्सल. ओके. मग मला सांगा आता कोणते दोन अँगल एकमेकांना सेम झाले? पटपट बोला. ए सी ई आणि दुसरा ए डी बी. ए सी ई. आता हा जो अँगल आहे तो तुम्ही सीबीडी वाचला तरी चालेल किंवा एडीबी वाचला तरी चालेल, ते तुमच्या इच्छेवर आहे. आपण एडीबी वाचूया. ब्रॅकेट मध्ये रिझन काय देणार बोला? कसले अँगल आहेत हे एकमेकांचे? करस्पॉन्डिंग अँगल्स. याला नाव द्या इक्वेशन नंबर फर्स्ट. कदाचित इथपर्यंत तुम्हाला समजलं. पुढे जाऊया. आता व्यवस्थित बघा, हा अँगल दिसतोय सगळ्यांना आणि हा अँगल तिरके दिसतायत का सगळ्यांना? एका खाली एक असेल तर त्याला करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात आणि तेच अँगल जर तिरके असतील तर त्याला कसले अँगल म्हणतात? अल्टरनेट अँगल. अगदी बरोबर आहे. याचाच अर्थ ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. हे बघा, सी बीडी ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्यामुळे इथे तयार झालेला आणि इथे तयार झालेला हे दोन्ही अँगल एकमेकांचे कसले अँगल असतात? अल्टरनेट अँगल. अगदी बरोबर. मग सांगा पुढचा पॉइंट मी काय लिहू? रे सीई पॅरलल टू सेगमेंट बीडी. बघा तेच लिहितोय का? सेम. फक्त मगाशी तुमची ट्रान्सव्हर्सल एडी होती, आता कोणती आहे? बीसी. सेगमेंट बीसी बी अ ट्रान्सव्हर्सल. Therefore, सांगा या स्टार केलेल्या अँगलची तीन अक्षरी नाव बोला. ई सी बी. इथे दिसतंय बघा ई सी बी आणि दुसऱ्याचं नाव सीबीडी. ई सी बी सीबीडी. ब्रॅकेट मध्ये रिझल्ट अल्टरनेट अँगल्स. Let us consider as equation number 6. चल परत एकदा ऐका. ब्ल्यू कलरचे जे टिक मार्क दिसतायत ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. रेड कलरचे जे स्टार दिसतायत ते अल्टरनेट अँगल्स आहेत. दोन आकडे तर तुम्हाला समजले, बट तुम्ही जर नीट बघितलं डायग्राम मध्ये तर हे दोन्ही अँगल ऑलरेडी सेम आहेत. सांगा कोणते? बट अँगल ACE
is already congruent to ECB. हे का बरं सेम आहे? कारण अँगल बायसेक्टर आहे तो. आता नीट बघा मी काय म्हणतोय, इथला ACE आणि इथला ECB हे दोन्ही अँगल जर ऑलरेडी सेम असतील तर याचा अर्थ ही टिक मार्क आणि हा स्टार हे दोन्ही अँगल काय आहेत? सेम. व्हेरी गुड. मग हा टिक मार्क आणि स्टार हे दोन अँगल सेम असतील तर हे बेस जवळचे सुद्धा दोन्ही अँगल काय असणार आहेत? सेम. याचाच अर्थ फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 नीट बघा, हे दोन्ही अँगल सेम आहेत म्हणून हे पलीकडचे ही दोघं सेम म्हणून इथे लिहायचं अँगल ADB. दिसतंय फळ्यावरचं. आणि दुसरा अँगल बोला कोणता? अँगल CBD. हे दोन्ही अँगल सेम आले जी इथं बेस जवळ तयार झाले. दिसतंय सगळ्यांना? पुढे जाऊया. आता मला सांगा, तुम्ही 9th क्लास मध्ये कदाचित शिकलाय हे. आता आपली डायग्राम अशी आहे बघा. दिसतोय हा खाली तयार झालेला ट्रायंगल. जर बेस अँगल सेम आहेत असं आता आपण प्रूव्ह केलं तर त्या बेस अँगलच्या समोरच्या दोन्ही साइड सुद्धा काय असतात? सेम. म्हणजेच सेगमेंट CD is again congruent to segment CD. असं कुठला थेरम म्हणतो? आइसोस्केलस ट्रायंगल थेरम. याला आकडा द्या इक्वेशन नंबर 4. म्हणजेच आमची CD ही तुमच्या कोणाला सेम होणार आहे? CD ला. या गणितामध्ये बरेच रूल आले. मी परत एकदा रिवाइज करू इच्छितो. ब्ल्यू करस्पॉन्डिंग अँगल, रेड अल्टरनेट अँगल आणि हे सर्कल केलेले जे दिसतात छोटे छोटे त्याला रिझन काय दिलं आपण? अँगल बायसेक्टर. आता 2 मिनिट डायग्राम मध्ये बघा, ही लाईन जर मी इकडे वाढवली तर ही मगाच्या थेरमची डायग्राम दिसायला लागली. कुठल्या थेरमची? बीपीटीची. बीपीटी काय सांगतो? तुकड्या खाली तुकडा मांडा. बरोबर आहे का? बोला. व्हेरी गुड. म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल. बोला, मोठा ट्रायंगल घ्यायचा. आता कोणता मोठा ट्रायंगल आहे? ABD. इन ट्रायंगल ABD सेगमेंट C किंवा रे नाव द्या, काय तुम्हाला द्यायचंय ते द्या. पॅरलल टू सेगमेंट BD. therefore by BPT. सांगा BPT च्या रूल नुसार तुकड्या खाली तुकडा मांडा बरं. AE upon ED आणि पलीकडचं मांडा AC upon CD. पण आता एवढ्यात 1 मिनिटापूर्वी तुम्ही काय म्हणला? CD ऐवजी तुम्ही कोणतं नाव लिहिलं तर चालतं? CD. म्हणजे बोला लास्ट स्टेप काय होणार आता? AE upon ED is equal to AC upon CD ऐवजी मी CB नाव लिहिणार. म्हणजे लक्ष द्या, ही CD साइड लिहिण्याऐवजी मी CB साइड लिहिणार. अशा पद्धतीने चेक करा थेरम आपला प्रूव्ह झालेला आहे. लक्षात आलं? लिहून टाका. आता आपण तिसऱ्या प्रॉपर्टीला सुरुवात करतोय ज्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल असं म्हणतात. ही प्रॉपर्टी एक्झाम मध्ये प्रूव्ह करायला येत नाही, फक्त ती यूज करायला येते. ही प्रॉपर्टी अतिशय सोपी आहे. 3 पॅरलल लाईनला 2 ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं असेल तर हे मध्ये जे तयार झालेले इंटरसेक्ट आहेत त्या इंटरसेक्टचा रेशो सेम असतो. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, गिवन तर दिसतंय तुम्हाला एलिमेंट पॅरलल लाईन आहे. T1 आणि T2 काय आहे? ट्रान्सव्हर्सल. तुम्हाला 2 प्रूव्ह ला त्यांनी काय दिलेले बघा? रेशो AB upon BC is equal to दुसरा रेशो बोला PQ upon QR. हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. कंस्ट्रक्शन करूया.
draw segment PC such that it intersect line M at point D. या PC ला जोडणारी एक लाईन ड्रॉ केली, सॉरी आणि या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला D नाव द्या. ठीक आहे, प्रूफला सुरुवात झाली. आता मी पटापट बघत चला काय सांगतोय ते. आपण जर पहिला ट्रायंगल घेतला, हा बघा मी ट्रायंगल कसा घेतोय बघा. हा एक ट्रायंगल आहे बरोबर, आणि या ट्रायंगल मध्ये ही जी दिसते बीडी, ही बीडी लाईन कुणाला पॅरलल आहे बोला, एपी ला. म्हणून द्यायचं इन ट्रायंगल ACP segment BD is parallel to segment AP, therefore by BPD सांगा तुकड्या खाली तुकडे बोला, AB upon BC PD upon TC. इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरा ट्रायंगल घ्या. आता हा उभा दिसतोय बघा, PCR, इन ट्रायंगल PCR सेगमेंट DQ parallel to segment CR by BPD. तुकड्या खाली तुकडे मांडा. आता बोला पटकन, PD upon DC is equal to PQ upon QR. इक्वेशन नंबर 2 नाव द्या. अलीकडचा ट्रायंगल असो किंवा पलीकडचा ट्रायंगल असो, दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहिती आहे हे जे PD upon DC नाव आहे ते दोनदा आले, ते आपल्याला इथे दिसतंय बघा. दिसलं? ही दोन्ही नाव सेम आहेत, तर राहिलेली दोन्ही रेषा सुद्धा काय असणार आहे, सेम. म्हणजे द्यायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 AB upon BC is equal to PQ upon QR. आणि थेरम प्रूव्ह झालेला आहे. चेक करा. सोप्या भाषेत हे दोन्ही इंटरसेप्टचा रेशो सेम असतो, एवढे लक्षात घ्या.